गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? इथं बनवले आहेत सकाळी सकाळी मस्त नाश्त्याला पोहे. खूप छान दिसत आहेत आणि पोहे खाल्ल्यावर एकदम सकाळी सकाळी छान वाटतं. इथं पाहुणे आलेले त्यांच्यासाठी मी जेवण बनवलं होतं. फरसाणाची म्हणजे ह्याची शेवभाजी, लापशी, मेथीची भाजी होती, मेथीची भाजी होती, वांग्याची भाजी आणि शेवभाजी, स्वीटमध्ये लापशी बनवलेली होती, चपाती, डाळ भात. इथं भात दिसतोय असा मेनू होता आणि पुढे मी एक थाळी बनवलेली, त्याचाच एक शॉर्ट व्हिडिओ दाखवते. एकदा पहा अशा प्रकारे बनवलेलं. तेल जास्त टाकलं नव्हतं कारण त्यांना तेलकट आवडत नाही, त्यामुळे तरी दिसत नाही. नंतर परत म्हणतात तरी दिसत नाही. आज आहे शनिवार, आज आहे दर्शामावस्या. तर आजच्या दिवशी अन्नपूर्णेची पूजा केली जाते, म्हणजेच आपला गॅस ही अन्नपूर्णा देवीचा आहे. तर हळदीने तिथं स्वस्तिक काढायचं होतं आणि त्याची पूजा करायची होती. तर मी फक्त स्वस्तिक काढलेलं, नंतर हळदी कुंकू फुले अक्षदा वगैरे टाकल्या, तुपाचा दिवा लावलेला आणि त्याची पूजा वगैरे केलेली. पण ते सगळं मी व्हिडिओमध्ये नाही काढलं, फक्त स्वस्तिक काढलेलं हेच काढलं. आणि वरच्या टाईल्स वरती पण स्वस्तिक काढायचं आहे हळदीनेच, तर ते पण मी काढलेलं. छान पूजा करून घेतली होती. पूजा पण छान अशा प्रकारे करून घेतलेली आहे. तर एकदम प्रसन्न वातावरण वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा उदबत्ती केल्यानंतर खूप छान वाटतं. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या साईडला 2 अशा रेषा द्यायच्या आहेत, ते सुद्धा मी काढलेलं आहे. तर छान असं तुळशीला दिवा लावलेला आहे, उदबत्ती लावलेली आहे, छान दिसते एकदम. आणि हे माझं मनी प्लांट आहे, बघू शकता कसं दिसते ते. मी याच्यात 15 ते 20 असे छोटे छोटे तुकडे लावलेले, म्हणजे असं एकदम भरदार डेरेदार मनी प्लांट यावं याच्यासाठी. नंतर शनिवारी संध्याकाळी मेथीचीच भाजी शिल्लक होती, नंतर वांग्याची भाजी, मेथीची भाजी गरम केली, लापशी पण गरम केली कारण ते अन्न वायाला जायला नको. नंतर गरम डाळ भात बनवलेला आणि कडक अशी बाजरीची भाकरी बनवलेली आणि मुगाची डाळ शिजवलेली. भाकरीसोबत खायला खूप छान लागते. त्याचं जेवण बनवलेलं पण काही नंतर व्हिडिओच काढला. पाहू शकता आज मी साफसफाई करायला काढलेली. हे पूर्ण कपाटाच्या वरती जाळ्या झालेल्या, 1-2 महिने साफ नव्हतं केलं, तर ते सगळं साफ वगैरे केलं. जाळ्या काढल्यानंतर कपाटाच्या पाठीमागची बाजू, वरची बाजू पुसून घेतली, खालची साईडची पण पुसून घेतलं. हे पाहू शकता इथं कोपऱ्यात. आणि हे ड्रेसिंग टेबल आणि हे दोन लावलेत मी, तर लावून घेतले. हे कपाट लावायचं राहिलं आणि हे बेडवर कपाटावरतीच ठेवलेलं आहे. LCD फोटो फ्रेम वगैरे इथं लावायला जागा नाही म्हणून. आणि आदिराच्या फ्रॉकचे बॉक्स वगैरे, आता कपाटात पण जागा नाही आणि बेडमध्ये पण जागा नाही, त्यामुळे ते बॉक्समध्येच ठेवलेत, व्यवस्थित राहतात. आणि सगळं पसरा काढला. आता हे सगळं झाडायचं आहे, झटकायचं आहे, परत आहे तसं ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे, आता आवरते सगळं, पटपट लावून घेते. पसारा तर खूप झाला आहे, पण काय आता करायला लागणार. नंतर संडेला मस्त असं संध्याकाळी तुरीच्या डाळीचं सांबार बनवलेलं. त्याच्यात भाज्या टाकल्या नव्हत्या कारण माझ्याकडे भाज्या नव्हत्या, त्यामुळं भाज्या नाही टाकल्या. आणि मस्त अशी खमंग नारळाची चटणी बनवली, किती छान दिसते पाहू शकता. आणि इथं छान असे आप्पे बनवून घेतलेत आणि नंतर प्लेटिंग केलेलं आहे. चटणी ठेवली, सांबार आणि पूर्ण भांड्यामधले आप्पे ओतले, तर खूप छान दिसते पाहू शकता तुम्ही. इथं छान अशी मेथीची भाजी बनवली आणि ही गावाकडची आहे. ती गावाकडच्या गावरान भाजीची खूप छान चव लागते आणि तीच भाजी मी खाते. इथली भाजी मला जास्त करून आवडत नाही, त्यामुळे मी तिकडून आणलेली म्हणून छान बनवलेली. आणि मस्त अशा कडक ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या, पाहू शकता तुम्ही किती छान दिसते. आणि हे म्हशीचं दूध आहे, हे पण गावाकडून आणले, त्याला मस्त असं 2-3 वेळा तापवून घेतलंय, तर किती छान दिसतंय पाहू शकता. आणि आजच्या जेवणासाठी मेथीची भाजी, दूध आणि भाकरी असाच बेत बनवला होता. इथं पाहू शकता ही गावरान मेथी आहे आणि गावाकडून आणली आणि मला गावाकडची मेथीची भाजी खूप आवडते, खूप छान लागते. मी त्याचे देठ पण घेते, मी वायाला पण जाऊ देत नाही. 2-2 दांडे असतात देठाचे एवढे एवढे, तेवढे पण मी दांडे घेते आणि मला खूप आवडते. एका गड्डीची अर्धी केली आणि अर्धी राहिली अजून. ही अर्धी आणि अर्धी बनवली होती, तर मी
ती मेथी निवडली. गावाकडूनच भाज्या आणल्यात सगळे. तिखट ही मिरची, काळी मिरची, तिखट निवडून ठेवली. ही पण गावरान कोथिंबीर आहे. त्याचं जे मूळ असतं मी तिथूनच फक्त टाकून देते, बाकीचे सर्व घेते कारण त्याची चव खूप लागते. गावरान कोथिंबीर ही पण गावरान गवारी. इकडं लिंब आणले, ते कढीपत्त्याची साल काढून ठेवले. ह्याच्यामध्ये आहेत हातग्याची फुले, ते मला अजून निवडायचे आहेत. आणि ही इथली सॉरी